प्लेन वॉल साधी दिसते, वॉल पॅलिंग करायची आहे, मग या 10 स्टेप्स नक्की फॉलो करा. नंबर 1, भिंत नीट तपासा. सगळ्यात महत्वाचं त्यात क्रॅक आहेत का, नमी आहे का किंवा अनइव्हन सरफेस आहे का, आधी गोष्टी चेक करा आणि मगच पुढची प्रोसेस करा. नंबर 2, अचूक मोजमाप घ्या. डिझाईन करताना त्याची हाईट, रुंदी प्रोपोर्शन मध्ये घेऊन त्याला डिझाईन करणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहाल तर इथे ॲक्रेलिकचे काही आपण पॅनल्स यूज केलेले आहेत, ग्लासचे पॅनल यूज केले आहेत. तसंच इथे खाली ड्रॉवर पण आहे. तसंच इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे लुअर्स पण दिलेले आहेत. तर प्रत्येक गोष्टीचं एक प्रोपोर्शन आपण सेट केलेलं आहे, जेणेकरून हा युनिटचा बॅक पॅनल व्यवस्थित दिसावा. नंबर 3, डिझाईनची पूर्णपणे व्यवस्थित मार्किंग करून घेणे. हे पूर्ण पॅनलिंग बनवताना आपण सगळ्यात आधी कुठपर्यंत ॲक्रिलिक येणार आहे, कुठपर्यंत ग्लास येणार आहे, कुठे लुअर्स असणार आहेत, हे सगळं मार्किंग करणं गरजेचं आहे. नंबर 4, यासाठी लागणारं मटेरियल. मग इथे मागच्या साईडला आपण बॅक पॅनलिंगसाठी प्लायवूड वापरणार आहोत, त्यावरती ॲक्रिलिक असणार आहे. ॲक्रिलिक लावताना तुम्ही जर आधी MDF लावलं तर ते अजून चांगलं फिनिश होईल. इथे मिरर दिसतोय, इथे सोवरच्या स्पेसला विनर दिसतोय आणि तसंच इथे जर खाली पाहिलं तर सेटअप बॉक्समुळे आपण इथे प्रोफाईल ग्लास घेतलेली आहे. नंबर 5, हे टीव्ही युनिट बॉक्स पॅनलिंग मध्ये करत असताना त्याची बॅक पॅनलची जी फ्रेम आहे ती व्यवस्थित एका लेवलमध्ये घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळीकडे सेम लेवल मिळेल. नंबर 6, पॅनल फिक्सिंग. पॅनल फिक्सिंग करताना नेल्स आणि ॲडेसिव्ह वापरणं गरजेचं आहे. नंबर 7, जॉईंट्स फिक्सिंग. जॉईंट फिक्सिंग करताना इथे आपण जर पाहिलं तर तुम्हाला जर जॉईंट्स व्हिजिबल दाखवायचे असतील तर त्यामध्ये एक्स्ट्रा कलर फिल करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला पुट्टी करून त्याला सेम कलरमध्ये मॅच करणं गरजेचं आहे. नंबर 8, वॉलमध्ये जर अंडुलेशन असेल तर तुम्हाला त्याला वॉल पुट्टी करणं गरजेचं आहे, जेणेकरून ती वॉलचा सरफेस स्मूथ होऊन जाईल. नंबर 9, इथे तुम्हाला जेव्हा लुअर्स लावायचे असतील आणि ते लुअर्स MDFचे असतील तर त्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि त्याला व्यवस्थित पेंट करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याचा प्रीमियम लुक एक्सपोज होईल. नंबर 10, जर तुम्ही पाहिलं तर या युनिटच्या साईडच्या पॅनल सुद्धा आपल्याला आर्टिफॅक्ट्स ठेवता आले पाहिजेत. मग प्लांटर असू शकतो किंवा डेकोरेटिव्ह पीस असू शकतो, त्यासाठी पण तुम्ही जागेचं प्रयोजन करणं गरजेचं आहे. थँक्यू.